नमस्कार. साधनास किचनमध्ये आज आणखी एक पदार्थ तुमच्यासाठी. पदार्थ म्हणण्यापेक्षा रोजच्या वापरात उपयोगी पडणार 2 चमचे हरभऱ्याची डाळ मी डिशमध्ये निवडून घेतली आहे आणि कढई एकीकडे तापत ठेवली. तर तापल्यानंतर ही 2 चमचे हरभरा डाळ ती आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायची आहे. अर्धा चमचा जिरे, त्यानंतर इथे पाव चमचा मेथी दाणे ॲड करायचे. त्याच्यामध्येच पाव चमचा काळ्या मिऱ्या, म्हणजे याच्यामध्ये साधारण एक 6-7 काळ्या मिरी आहेत पाव चमच्यामध्ये. त्यानंतर आपल्याला इथे धणे घालून घ्यायचे. बघा आता किती घालायचे, 1-2. त्यानंतर हा 3रा चमचा आणि इकडे आणखी 1 चमचा. तर असे आपल्याला 4 चमचे धणे घालून घ्यायचेत. प्रमाण लक्षात घ्या. 2 चमचे हरभऱ्याची डाळ, पोहे खातो तो चमचा. त्यानंतर अर्धा चमचा जिरे, पाव चमचा मेथी दाणे आणि पाव चमचा काळी मिरी, 4 चमचे धणे. हे सगळं आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. कोरडंच भाजायचं आहे. इथे तेल वगैरे काही आपण वापरणार नाही आहे. करपून द्यायचं नाही आहे. इथपर्यंत फक्त लक्ष असलं पाहिजे, काळजी घ्यायची आहे. मध्यम आच केलेली आहे. कढई तापल्यानंतर मध्यम आचेवर हे आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. हे भाजत असताना तुम्हाला लक्षात येईल बघा, जेव्हा करायला घ्याल ना तर छान अगदी सुगंध दळवळतो आहे घरामध्ये. आता हे थंड करून नंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचे आणि बघा सगळे काढून घेऊ आपण व्यवस्थित. आता याच्यामध्ये तुम्ही तर लाल मिरची तुमच्याकडे अवेलेबल असेल तर 2 लाल मिरच्यांचा वापर करू शकता. मी आता इथे हिरवी मिरची वापरते आहे, मिरची पावडर वापरते आहे. मिरची पावडर मी इथे घालून घेतली आहे 2 चमचे आणि आपण आता इथे झाकण लावून मिक्सरमधून काढून घेऊया. बघा आपल्याला अजून याची पावडर करून घ्यायची आहे. आता आपण ही बाउलमध्ये काढून घेतली आहे. इथे आपला तयार झाला आहे करी मसाला. तर बघा ज्यावेळेस आपण वरण, सांबार किंवा सार, आमटी असं जे काही करतो त्यावेळेस आपल्याला हा मसाला वापरायचा आहे. चला करून बघा. लाईक करा, शेअर करा.